चला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनकाळ बघूया। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदर किल्ल्यावर झाला। परंतु त्यांची आई सईबाई यांचे पुढच्या 2 वर्षातच राजगडावर निधन झाले। त्यामुळे त्यांचा सांभाळ जिजाऊंनीच केला। जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा 8 वर्षाच्या संभाजी राजांना वज्रगडावर ओलीस ठेवले होते। यानंतर त्यांचे येसुबाई सोबत लग्न झाले। पुढे अवघ्या 9व्या वर्षी ते महाराजांसोबत आग्र्याला गेले। आग्र्याहून जेव्हा सुटका झाली तेव्हा महाराजांनी त्यांना मथुरेत ठेवले। तिथे त्यांनी संस्कृतचे ज्ञान घेतले। त्यानंतर ते राजगडावर आले। 1671 साली वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला। 1672 साली संभाजी राजांनी पहिल्यांदाच मराठी सैन्याचे विजयी नेतृत्व केले होते। 3 एप्रिल 1680 साली शिवरायांचे निधन झाले तेव्हा शंभू महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते। तिथे त्यांना कैद करण्याचा प्लॅन फसला आणि त्यांनी आनाजी दत्तो व त्यांच्या सहकार्याला हत्तीच्या पायी दिले। 1681 साली त्यांनी राज्याभिषेक करून घेतला। यानंतर त्यांनी थोड्याच दिवसात बुऱ्हाणपूर लुटलं। या लुटीत मराठ्यांना तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त मोठी लूट भेटली होती। 1684 साली त्यांनी इंग्रजांसोबत तह केला। यात हिंदूंना गुलाम व धर्मांतर न करण्याचे सक्त आदेश होते। 1689 साली संगमेश्वर येथे लबाडीने संभाजीराजे व कवी कलश यांना पकडण्यात आले। यानंतर त्यांना बहादूरगड येथे आणण्यात आलं। विविध मावळ्यांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, पण तो औरंगजेब राजांवरती 40 दिवस अत्याचार करत राहिला। अखेर 11 मार्च 1689 ला तुळापूर येथे शंभू महाराजांची हत्या केली। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा DC मराठी।